बाबासाहेबांचा आपण कोट इथे उद्धृत केला, तेच बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात की जी माणसं समाजाचं उत्तम संघटन करू शकतात तेच इतर समाजाच्या संघटनाविषयी, इतर समाजाच्या समस्याविषयी उत्तम भान स्वतःच्या मेंदूमध्ये विकसित करू शकतात. त्यामुळे ज्या माणसाने आपापल्या समाजाच्या, आपापल्या जातीच्या संघटना व्यवस्थित जोपासल्या, हे लक्षात घ्या की जातीयवाद जोपासणं आणि जातीच्या संघटना निर्माण करून समाजाच्या उत्थानाचा वेगळा विचार निर्माण करणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणून जी माणसं स्वतःच्या जातीच्या उत्थानाच्या संदर्भातला विचार उत्तम पद्धतीने करू शकतात तीच माणसं इतर जातीच्या उत्थानाचा विचार स्वतःच्या डोक्यात घेऊ शकतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी मांडलेलं आहे. त्यामुळे जातीच्या संघटना निर्माण करणं आणि अशा पद्धतीचे उत्तम कार्यक्रम आयोजित करणं आणि आपल्या समाजातले जे विद्यार्थी धडपडत आहेत, जे विद्यार्थी उत्तम पद्धतीने एका विशिष्ट बाजूला झेप देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या झेपेला सर्वप्रथम नमन करणं आणि त्याच्या मागोमाग या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अतिशय समर्थपणे उभं राहणं, हे ज्या ज्या समाजाच्या संघटना काम करतात, मला वाटते हे त्या त्या समाजाच्या संघटनांसाठी अतिशय उत्तम पद्धतीनं मैलाचा दगड असत केलेली कामगिरी असते असं मी मानणारा कार्यक्रम. विद्यार्थी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पालकांना साधारणतः मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत आपल्या जीवनामध्ये जे सांगितलं ते शिक्षणाच्या ध्येया व्यतिरिक्त दुसरं काहीही त्यांनी सांगितलेलं नाही. आजचा काळ आणि आजच्या काळातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण झालेल्या स्पर्धा एवढ्या जीवघेण्या झालेल्या आहेत की तुम्हा आम्हाला सर्वांना, आधीच आपला समाज मायनॉरिटी आहे, समाजाच्या स्पर्धा म्हटल्यात आणि उघड काही स्पर्धांमध्ये आपण उतरू शकू आणि त्या सगळ्या स्पर्धांमध्ये टिकू शकू अशा प्रकारचा काळ नाही. त्याच्यामुळे या काळामध्ये सर्वाधिक उत्तम जर हत्यार तुमच्या माझ्या हाती जर असेल तर ते शिक्षणाचं हत्यार आहे आणि शिक्षणाच्या हत्याराशिवाय, शिक्षणाच्या संधीशिवाय दुसरा कोणताही पर्याय सध्या ते आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणून पालकांना सुद्धा माझी विनंती आहे, गाडीवालांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी सांगितलेल्या वेळप्रसंगी तुमच्या जेवणाचं ताट मोडा, परंतु शिक्षणासाठी तुमच्या पाल्यांना खर्च लावा. मग अशी कोणतरी सांगितलं की जो विद्यार्थी शिकत असेल पालकांनी त्याला खर्च लावा आणि जो विद्यार्थी शिक्षणामध्ये ठेव असेल तर वेगवेगळी निराकरण करू नका. मला वाटतं त्याच्याशी मी सहमत नाही. जो विद्यार्थी शिकत असेल त्याच्या पाठीशी तुम्ही शक्ती लावा, जो शिकत नसेल त्याला स्वतःचं हस्तकौशल्य, आयटीआय सारखे ट्रेनिंग असेल, उद्या भविष्यात तो स्वतःच्या पायावर कसा उभं राहील, तो इतरांच्या काठ्या, इतरांच्या कोपऱ्या घेण्याचं काम आयुष्यात त्याला येऊ नये या व्यवस्थेपर्यंत नेण्याचं काम पालकांचं आहे. आणि मला वाटते तुम्ही आम्ही ते उत्तम पद्धतीने आतापर्यंत करत आलेले आहोत, पुढे ते करत आहोत. लक्षात घ्या, कुणीतरी असं एक म्हटलेलं आहे की आपल्या शिक्षण रेषा आपल्या हातावर असतात, भाग्याच्या रेषा आपल्या हातावर असतात, पैशाच्या रेषा आपल्या हातावर असतात. आधुनिक काळ असं सांगतो की ह्या सगळ्यात खोट्या गोष्टी आहेत. स्वामी विवेकानंद असं म्हणत होते की नशीब हे हातांच्या रेषांवर नसून कर्तृत्व करणाऱ्याच्या मनगटात असते. त्याच्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघंही जण हे मनाशी खोंगाट बांधतात की नशीब, दैव, भाग्य, प्रारब्ध या नावाची कोणतीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. जे काही आहे नशीब ते नशीब तुमच्या हातात आहे आणि कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. त्याच्यामुळे नशीब, प्रारब्ध नावाची कोणतीही गोष्ट नाही. आपल्या मुलाच्या नशिबामध्ये, आपल्या मुलाच्या नशिबामध्ये शिक्षण असेल तर तो शिकेल असा जो पालक अपेक्षा बाळगते त्या पालकासारखा मूर्ख पालक या जगामध्ये अस्तित्वात नसतो. म्हणून नशीब, दैव, प्रारब्ध, भाग्य या नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. ते तुमच्या हातात आहे, तुमच्या मनगटात आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचं नशीब स्वतः निर्माण करत नाही तोपर्यंत काहीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, भाग्य कोणत्याही जगामध्ये अस्तित्वात नसते. ते भाग्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन पहिला क्रमांक मिळवून त्या एका विशिष्ट उंचीवर जाऊन तुम्हाला मिळवायचं असते. त्याच्यामुळे हातांवर ज्या काही रेषा असतात, ज्या काही भाग्याच्या रेषा नसतात, ज्या काही धनाच्या रेषा नसतात, ज्या काही शिक्षणाच्या रेषा नसतात, जर खरोखर
शिक्षणाच्या रेषा, भाग्याच्या रेषा, धनाच्या रेषा, तुमच्या वयाच्या रेषा या हातांवर जर असत्या तर ज्या माणसांना जन्मतः हे हाताचे पंजे नाही त्यांचंही आयुष्य असते, ते सुद्धा जगत असतात हे लक्षात घ्या. तुम्ही आणि माणूस म्हणून जेव्हा आईच्या पोटात जन्म घेतो तेव्हा या मुठा जशा वळलेल्या असतात तसं ते बाहेर आल्यावर ह्या रेषा उमटतात. याचा भाग्याच्या रेषांवर, आयुष्याच्या रेषांवर, शिक्षणाच्या रेषांवर त्याचा कवडीचाही संबंध नाही. म्हणून या रेषांवर भरोसा न करता मी अनेकदा पाहतो की अनेक वर्ष मी वर्तमानपत्राच्या क्षेत्रात, पत्रकारिते क्षेत्रात काम करतो. वर्तमानपत्रात कितीही एखादी महत्वाची बातमी छापून आली तर असा एक वाचक वर्ग आहे, जवळपास 60% 100 पैकी 60 लोक असे आहेत की वर्तमानपत्र त्यांच्या घरी गेलं, पहिल्यांदा पान 1 वर काय बातमी आहे ते वाचत नाही, पान 4 वर राशी भविष्याचा कॉलम पहिल्यांदा वाचणारे लोक आहेत की माझ्या राशीमध्ये आज माझ्या राशी भविष्यात काय आहे. कारण म्हणजे राशी वर्तमानपत्रात छापून आलेला राशी भविष्यासाठी जगात कोणतीही कोकणात कधीही नसते. मी वर्तमानपत्रात काम करतो, मला माहिती आहे राशी भविष्य कसं छापलं जातं. 1 महिन्यापूर्वीचं राशी भविष्य पुन्हा दुसऱ्या महिन्यात द्यायचं, 6 महिन्याच्या पूर्वीचं राशी भविष्य पुन्हा तिसऱ्या महिन्यात द्यायचं आणि तेच ते या राशी भविष्यात काहीही ठेवलेलं नसते. जी माणसं उलट दररोज वर्तमानपत्रात राशी भविष्य पाहतात त्यांचा दिनक्रम डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि तुम्हाला घराकडे पडायचं आहे तर तुमच्या राशीला आज कन्या राशीत सांगितलेलं आहे की अपघात होण्याची शक्यता. किती महत्त्वाचं काम असलं तर कन्या राशीचा माणूस घराच्या बाहेर पडत नाही, कारण आज आपल्या राशीत गेले की अपघात होण्याची शक्यता आहे. मग कन्या राशीवाले तर अकोला शहराच्या 5-6 लाख लोकसंख्येत जर किमान 1-1.5 लाख लोक असतील तर ते 1-1.5 लाख लोक घराच्या बाहेर पडत नाहीत ना, निश्चित पडतात. आपण मूर्ख बनत असतो. त्याच्यामुळे उद्यापासून एक ठरवून टाका की राशी भविष्य अजिबात पाहू नका. भाग्यावर जो विश्वास ठेवतो त्या माणसाच्या नशिबात, त्या माणसाच्या आयुष्यात काहीही नवं घडू शकत नाही. आणि जे विद्यार्थी असं समजतात की आपल्या भाग्यात जर काही शिक्षण असेल, आपल्या भाग्यात कलेक्टर व्हायचं असेल, आपल्या भाग्यात जर ऑफिसर व्हायचं असेल तर आपण होऊ, असं जर तुम्ही समजत असाल तर अजिबात मरेपर्यंत तुम्ही मॅट्रिकची परीक्षा सुद्धा पास करू शकणार नाही. एवढं हे भाग्य नावाचं प्रकरण अतिशय डेंजर असतं. त्याच्यामुळे यात लक्ष देऊ नका. मेहनत करा. प्रचंड परिश्रमाला या जगामध्ये कोणताही पर्याय असू शकत नाही. मेहनत आणि मेहनत हेच पर्याय विद्यार्थी तसेच असतात. आणि लक्षात घ्या की ज्यांनी विद्यार्थी तसे म्हणजे ज्या काळामध्ये जे करणं आवश्यक आहे त्या काळात जर आपण ते केलं नाही तर इतर काळामध्ये ते शक्य नाही. जगामध्ये अशाच माणसांची नावं घेतली जातात की ज्या माणसांनी उपलब्ध असलेल्या संधीचा उत्तमपणे लाभ घेतला आणि आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाच्या 7 पिढ्यांचा उद्धार स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या कर्तृत्वानं करून दाखवला. अशा माणसांची नावं घेतली जातात. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती घरी शेती तुमच्या घरी आहे याला अजिबात महत्त्व नाही. तुम्हाला तुमच्याकडे पदवी किती आहे, तुमच्याकडे ज्ञानाचं भंडार किती आहे, तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती केला, तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या बळावर जर ऑफिसर झाला आणि अकोल्यामध्ये तुम्ही ग्रामीण ऑफिसर म्हणून आला परंतु मी आणि माझं घर आपण अशा पद्धतीचा विचार केला त्यालाही कोणीची किंमत नसते. तुम्ही ज्या समाजातून येतात त्या समाजाची किती माणसं गेल्या 10 वर्षात क्लासवर ऑफिसर असताना तुम्ही गावातली पूर्ण समाजातली पूर्ण वागवली, समाजातल्या पोरांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले, समाजातल्या पोरांच्या शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही किती पोरांना मदत केली. अशा पद्धतीचं काम जो समाजाचा घटक पुढे करत असतो त्याच घटकांची नावं समाजात घेतली जातात. आज जे आपण देश पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर जी नाव पाहतो, ज्या माणसांचे वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं सत्कार होतात, ज्यांना कर्मवीर अशा पदव्या मिळतात, ज्यांना पुढे देशाचे पद्मश्री, पद्मविभूषण अशा काही पदव्या मिळतात, त्या पदव्या काही पैशाने विकत घेण्याचे धंदे नसतात. ज्या माणसांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगळ्या वाटेने जाऊन काहीतरी कर्तृत्व सिद्ध केलेलं असते अशा माणसाच्या मागे हे सन्मान धावत येतात. आणि हे सन्मान धावत यावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर जी उपलब्ध संधी आहे, संधी वेगवेगळी उपलब्ध असते. तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी तसे ज्ञानार्जन करण्याचं मुबलक संधी तुमच्या समोर उभी आहे.
आणि मोठ्या प्रमाणावरती मरेपर्यंत, तुम्ही थकेपर्यंत, तुमच्या अंगातला प्राण क्षीण होईपर्यंत तुम्ही प्रचंड मेहनत घेतली पाहिजे आणि पालकांच्या अपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. ती संधी तुम्हाला उपलब्ध आहे. ज्या माणसाला एखाद्या सामाजिक क्षेत्रात संधी आहे त्या माणसाने त्या संधीचं सोनं करत जर समाजाचं उत्थान करण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसांची नावं घेतली जातात. मला वाटते व्यक्तिगत माणसांची नावं घेतली जात नाही. तुमचा माझा आजा किती श्रीमंत होता, तुमच्या माझ्या आजाचं काय कर्तृत्व होतं हे आज तिसऱ्या पिढीत सुद्धा कोणी नाव घेत नाही. तुमचे माझे आजोबा खूप श्रीमंत होते पण सार्वजनिक ठिकाणी तुमच्या माझ्या आजाचं नाव घेतलं जात नाही. परंतु ज्या माणसाच्या जातीपातीचा धर्माचा संबंध नसल्या असा महात्मा फुल्यांचं आपण नाव घेतो, राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, सावित्रीबाई फुले, नात्यात कोणीच लागत नाही सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो. या सगळ्या महापुरुषांची नावं घेतो. याचा अर्थ जात पात धर्म पंथ समाज बाजूला ठेवून या माणसाने काहीतरी कर्तृत्व मानव म्हणून केलं, माणुसकी म्हणून केलं आणि सामाजिक भान म्हणून केलं. त्यामुळे सर्वात मोठ्या अपेक्षा छोट्या समाजाकडून लोकांच्या असू शकतात आणि छोटे समाज अतिशय चांगल्या पद्धतीने संघटित होतात. लहान समाज ज्या पद्धतीने पटकन आवाज देणे संघटित होतात हे तुमची USP आहे. हे तुमचं चांगलं कर्तृत्वपणाचं चांगलपणाचं लक्षण आहे. समाज जेवढे मोठे झाले, समाजाची जेवढी संख्या वाढत राहते तेवढे त्याच्यात गट तट राजकीय महत्वाकांक्षा वाढत राहतात आणि समाज एकत्रित येत नाही. मला बेलदार समाजाला प्रामुख्याने त्याच्या समाजाचं संघटन करणाऱ्या सगळ्या तरुणांना प्रामुख्याने धन्यवाद द्यायचे आहे की जेवढा समाज छोटा तेवढं त्याचं संघटन मजबूत होते, तेवढं त्याच्या समाजाच्या संघटनेवर काम करणारी माणसं मजबूत पद्धतीनं मान ठेवू शकतात आणि त्या समाजाचा विकास होऊ शकतो की हे समाज एकत्रित येतात. एका विशिष्ट ध्येयाने तुमच्यामध्ये काही शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, अशा माणसांनी समाजाच्या विकासाचा एक निधी या पद्धतीने वेगळा केला आणि समाजाच्या गुणवंतांचा या निमित्ताने जर सत्कार केला, ज्या कार्याचा सत्कार होतो ती माणसं कायम आयुष्यात त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. लक्षात त्या सत्कार या शब्दातच आपण त्या माणसाचा सत्कार का करतो याचा अर्थ दडलेला असतो. सत्कार याचा अर्थ सत म्हणजे काहीतरी चांगल्या कामाचा सत्कार. तुम्ही विद्यार्थी कसे चांगलं काम केलं, विशिष्ट पद्धतीनं गुणवत्ता यादीत तुम्ही आले, तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये खूप चांगलं काम केलं, निवृत्तीनंतर तुमचा सत्कार होतो. सगळ्याच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो असं नाही. ऑफिसमध्ये तोंड देखलेपणा म्हणून सत्कार होतो की काहीतरी हा रिटायर होऊन राहिला पण आयुष्यभर यानं कर्मचाऱ्यांना आणि सहकार्यांना छळलं हे माहीत असते तरी तोंड देखलेपणा म्हणून रिटायर होऊन राहिला, एखादा नारळ द्या, चहा पाणी द्या, नाश्ता आणि सोडून द्या. पण त्यांचे उत्स्फूर्तपणे रिटायर झाल्यानंतर सुद्धा सत्कार होतात. याचा अर्थ जे संधी तुम्हाला तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये उपलब्ध होते त्या संधीचा उत्तम पद्धतीनं सामाजिक ऋण फेडण्यासाठी तुम्ही आम्ही सत्कार्य केलं म्हणून त्याचे सत्कार होत असतात. म्हणून सत्कार या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे आणि असे जर सत्कार आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे असतील लक्षात घ्या. हे जे आतापर्यंत तुम्हा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आमचे धर्ममार्तंड आणि वेगवेगळ्या धर्मातले पंडित सांगतात की आता सत्कर्म करा, आता चांगली कामं करा का की तुम्हाला पुढच्या जन्मात चांगल्या माणसाच्या घरात जन्म घ्यायचा आहे. आता चांगली कामं करा का की पुढचा जन्म चांगला भेटला पाहिजे. मित्रों डोक्यातून काढून टाका. स्वर्ग नरक पुढचा जन्म पुनर्जन्म ह्या सगळ्या व्यवस्थित आपल्या सगळ्या पुराण आणि धर्मग्रंथांनी मांडलेल्या पुराण्या आहेत. याच्यात काही अर्थ नाही, काही पुढचा जन्म नाही. जे काही चांगलं करायचं असेल ते याच जन्मात करा, जे काही उत्तम पद्धतीनं करायचं असेल ते पुढच्या जन्माची भीती म्हणून करू नका. मला काहीतरी स्वर्गात जायचं नरकात जायचं आहे हे भीती ज्याच्या डोक्यात असते त्याचा मेंदू कुठेतरी अधू असतो आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी बघणारी माणसं अधू मेंदूची नाही, अत्यंत सशक्त मेंदूची माणसं आहोत. मेंदूच्या कर्तृत्वानं समाजाचं नाव रोशन करण्याची क्षमता तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात आहे, मनगटात आहे आणि ही क्षमता पूर्ण करायची असेल मला वाटते शिक्षणाशिवाय करणोपाय नाही. व्रत वैकल्य वेगवेगळ्या पद्धतीने कर्मकांड याच्या नादी कृपया पालकांनी लागू नये. माझा पाल्य जर असेल त्याला एखादं विशिष्ट त्याला मॅट्रिकमध्ये त्याला 12वीमध्ये त्याला परीक्षेत यश प्राप्त करायचं असेल तर कुठल्यातरी देवादेवाला नवस करणं, अमुक बाबाला काहीतरी त्याच्या दर्शनाला जाणं हेही डोक्यात काढून ठेवा. कर्मकांड ज्यांनी केलं
त्यांना सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेण्याचा अधिकार या ठिकाणी नैतिक प्राप्त होत नाही की एका बाजूला सावित्रीबाई फुल्यांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मुलीला काहीतरी यश प्राप्त होऊ द्यावं, त्याच्यासाठी घरात सत्यनारायण घालायचा, असे ही पाखंडी धंदे तुमच्या माझ्यापैकी अनेक लोक करत असतात. एक निश्चित भूमिका घेण्याची गरज आहे. जर हे सगळे कर्मकांड याच्यामध्ये जर काहीतरी तथ्य असतं तर देरे हरी पलंगावरी म्हणून पुढचा माझा कार्यक्रम झाला असता. जर हे सगळं तुमच्या माझ्या भाग्यामध्ये जर असतं तर वर्गात जाण्याचं काम नसतं. कोणत्याही वर्गात कोणत्याही शाळेत न जाता तुमच्या मुलांच्या नावाने डिग्र्या आल्या असत्या, पण तसं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा महिलांसाठी पहिल्यांदा शाळा काढली त्याच्या आधी हजारो वर्ष माझ्या सगळ्या आया बहिणींच्या हातावरच्या शिक्षणाच्या रेषा झोपलेल्या होत्या. लाखो वर्ष त्यासाठी एका सावित्रीबाई फुलेला महिलांसाठी स्त्रीसाठी शिक्षणाची पहिल्यांदा शाळा काढावी लागली. तेव्हा कुठं तुमच्या हातावरच्या शिक्षणाच्या रेषा जागल्या. याचा अर्थ या कर्मकांडामध्ये काही अर्थ नाही. या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. ज्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये केवळ चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात, पुनर्जन्म आहे सांगितलं जातं, स्वर्ग आहे नरक आहे हे सांगितलं जातं, त्याच्यासाठी कर्मकांड सांगितलं जातं. जिवंतपणी आई वडिलांच्या यातना करून गेल्यानंतर त्याच्यासाठी गोड घास ठेवण्याची तुमच्या माझ्या समाजामध्ये जी संस्कृती आहे ती संस्कृती शिक्षणाच्या मानाने शिक्षणाच्या निमित्ताने या मुलांनी काढली पाहिजे. आणि अत्यंत कर्तृत्ववान मुलं या निमित्ताने कशी जन्माला येतील आणि ते जन्माला जर यायचे असले ते पुढे त्यांचं भरण पोषण व्हायचं असलं तर अशा पद्धतीचे सरकार कार्यक्रम आणि गुणवंताच्या गुणाचे चीज होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या निमित्ताने दिलदार समाजाने स्वतःचं सामाजिक भान अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखलं. त्या निमित्ताने या ठिकाणी भरगच्च उपस्थिती देणाऱ्या सगळ्या पालकांचं, आयोजकांचं आणि मंचावरच्या वेगवेगळ्या